विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानावर आधारित धम्म आणि त्या धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा श्रावक संघ, या तिन्ही रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्या महामानवाने विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म दिला, त्यांच्या कार्यास, त्याग आणि समर्पणास संपूर्ण जीवन समर्पित करून आज आपल्या या प्रवज्जा बुद्धविहार, शंकरनगर, खामगाव, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ मागील अनेक वर्षापासून वाचन करत आहोत. आणि ग्रंथ वाचनाची एक परंपरा, एक सातत्य या ठिकाणी कायम आहे. आणि एक अभिनंदनाची बाब आहे की या ठिकाणी शुभांगी इंगडे ह्या ताई या ठिकाणी ग्रंथ वाचक आहेत आणि त्या ग्रंथ समजावून सुद्धा सांगतात. ही खरोखर एक अभिनंदनास पात्र बाब आहे. मग असं असताना दरवर्षीप्रमाणे वर्षावासाच्या कालावधीमध्ये, वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे निवास करणे, एका ठिकाणी थांबणे. 2500 वर्षापूर्वी बुद्धाच्या काळामध्ये जेव्हा खूप पाऊस व्हायचा, भिक्षू लोक प्रचार आणि प्रसार करू शकत नव्हते, अनेक अडचणी यायच्या, नद्यांना पूर यायचे, त्या पुरामध्ये जीवितहानी व्हायची, शेतीमध्ये नवीन पीक यायचं, चारिका करण्यासाठी अडचणी निर्माण व्हायच्या. मग तेव्हापासून काही नियम बनवण्यात आले आणि या पावसाच्या ऋतूमध्ये, कालावधीमध्ये भिक्षूंनी एका विहारामध्ये, गुहेमध्ये, एखाद्या ठिकाणी थांबावं आणि त्या ठिकाणी थांबून स्वतः धम्म आचरण करून, सम्यक समाधीचा, सम्यक दृष्टीचा अभ्यास करून स्वतःचं ज्ञान वाढवावं. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जे उपासक आणि उपासिका येतील, जे लोक भिक्षूंकडे येतील, त्या लोकांना सुद्धा बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी बुद्धाचा हा जो धम्म आहे, हा धम्म सांगावा, म्हणजे ज्ञानाचा, धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा, असा दुहेरी उद्देश या वर्षावासाच्या माध्यमातून ज्ञान वाढविण्याचा आणि ज्ञान इतरांना सांगण्याचा दुहेरी उद्देश साध्य केला जात होता. आणि त्याच पद्धतीने आपण आज विहारांच्या माध्यमातून तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा ग्रंथ आपण वाचत असतो. काही ठिकाणी मिलिंद प्रश्न, काही ठिकाणी बाबासाहेबांचं जीवनचरित्र, काही ठिकाणी तर संविधान, अशी वेगवेगळी पुस्तकं या वर्षावासाच्या कालावधीमध्ये वाचल्या जातात. त्यामागचा एकच उद्देश आहे की लोकांना ज्ञान मिळावं, लोकांना माहिती व्हावी, जेणेकरून त्या माहितीमुळे, त्या ज्ञानामुळे लोकांमध्ये प्रेरणा जागृत होईल. लोकांना ज्ञान जर मिळालं तर लोक ते ज्ञान समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करून, त्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांची प्रगती साध्य करून घेतील, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी दूर करतील. हा यामागचा उद्देश. वर्षानुवर्ष ग्रंथ वाचला पाहिजे ही फार चांगली बाब आहे, पण त्याचबरोबर त्या ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे, जी माहिती, जी जानकारी दिलेली आहे, ते आपण समजून घेतली पाहिजे. ग्रंथ वाचण्यामागे मूळ उद्देश असा आहे की त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी सतत 20 वर्ष अभ्यास करून 1935 ते 1956 या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी ज्या सर्व जाती, धर्म, पंथांचा अभ्यास केला, त्यांच्या साहित्यांचा अभ्यास केला
आणि त्या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आपल्याला दिला. आणि मग या ग्रंथामध्ये सर्व जाती धर्म पंथाच्या ज्ञानाचा माहितीचा सारांश रूप ग्रंथामध्ये दिलेला. आणि त्यामधून मग बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही किमान या ग्रंथामध्ये जी माहिती मी तुम्हाला देत आहे, जे ज्ञान यामध्ये आहे, किमान तेवढं ज्ञान तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. आणि ते कशा करता, तर 1956 मध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्धाचा धम्म दिला, तो बुद्धाचा धम्म कसा आहे, मी तो तुम्हाला का दिला, या धम्माने तुमची प्रगती होईल का, तुमच्या आधीच्या धर्मामध्ये दिलेल्या ज्या काही अटी शर्ती आणि अमानवीय अन्याय आणि अत्याचार होता तो संपेल का, ह्या सर्व बाबी बाबासाहेबांनी कशा पद्धतीने लोकांना सांगाव्यात. म्हणून बाबासाहेबांची स्वतःची इच्छा होती की एक छोटा ग्रंथ जो लोकांना सतत सोबत ठेवता येईल, घरी ठेवता येईल, ज्याची किंमत कमी असेल आणि कुणालाही तो घेता येईल, वाचता येईल, त्यामधलं ज्ञान संपादन करता येईल. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी जो संकल्प होता तर तो हा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आहे. आणि मग मी माझ्या लोकांना बुद्धाचा हा धम्म तर देत आहे, पण मग याचा प्रचार आणि प्रसार कोण करेल, तर मग बाबासाहेब म्हणतात की भिक्षू लोक याचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे. त्याचबरोबर गृहस्थी लोक म्हणजे जे कौटुंबिक लोक आहेत त्यांनी सुद्धा योग्य प्रशिक्षण घेऊन किंवा अभ्यास करून त्यांनी लोकांना बुद्धाचा धम्म सांगितला पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. मग धम्म सांगितल्याने काय होईल, तर बाबासाहेब म्हणतात की हा जो धम्म आहे, बुद्धाचा जो धम्म आहे, याचा पाया काय आहे, याचं फाउंडेशन काय आहे, तर बुद्धाचा हा धम्म समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या मानव कल्याणकारी तत्वांवर आधारित आहे. थोडं धूर कमी करा. या मानव कल्याणकारी तत्वांवर आधारित आहे. आणि हे तत्व जर आपल्या जीवनामध्ये जर आलेत, या तत्वांवर आधारित जर तुम्ही आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुमच्या समस्या सुटणार आहेत. आणि मग बाबासाहेब म्हणतात की मी ही तत्व, बुद्धाच्या धम्माची ही मानव कल्याणकारी तत्व पाहिलीत, अभ्यासलीत आणि म्हणूनच मी बुद्धाचा धम्म स्वीकारलेला. मग असा हा बुद्धाचा धम्म जेव्हा आपल्याला मिळतो तर हा एक विचार आहे. आपण लोकांनी तो समजून घेतला पाहिजे की हा काय आहे, एक विचार आहे. ही बुद्धाची एक विचारधारा आहे. धम्म काय आहे, तथागत बुद्धाने जे आपल्याला उपदेश दिला, जे ज्ञान सांगितलं, तो म्हणजे धम्म आहे. आणि हा धम्म कसा आहे, तर हा मानवाच्या कल्याणाचा आहे. आणखी एक धम्म या शब्दाचा अर्थ सांगितला गेला की धम्म म्हणजे निसर्गाचे नियम, जे नियम सर्वांवर समानतेने लागू होतात. सजीव असो का निर्जीव असो, सर्वांवर सारखे लागू होतात. काय नियम आहेत, आपण पाहतो की जो जन्माला आला, जो कोणी सजीव असो की निर्जीव वस्तू असो, जी जन्माला आली, उत्पन्न झाली, ती कालांतराने नष्ट होत असते. नष्ट होणारीच आहे. आज होईल किंवा त्याला काळ लागेल, काही वेळाने होईल, पण ती नष्ट होणारी आहे. मग हा जो धम्म आहे, हा धम्म अशा प्रकारचे निसर्गाचे नियम आहेत जे सर्वांवर लागू आहेत. मग आपण ग्रंथ वाचत असताना, समजून घेत असताना आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपल्याला एक उत्कृष्ट जीवन जगायचं आहे, एक चांगलं जीवन जगायचं आहे. आणि चांगलं जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर सर्वात चांगलं जीवन कोणतं असते, तर सर्वात चांगलं जीवन ते असते की ज्या जीवनामध्ये तुम्ही दुःखी नसता, तुम्ही कष्टी नसता, तुम्ही समस्याग्रस्त नसता. उत्कृष्ट जीवन कोणतं आहे, तर ते जीवन ज्या जीवनामध्ये तुम्ही आनंदी असता, तुमच्या समस्या कमी झालेल्या असतात किंवा ज्या समस्या येतात त्या समस्यांना तुम्ही सक्षमपणे तोंड देऊ शकता आणि आनंदाने जीवन जगू शकता, सुखाने जीवन जगू शकता, तुमची प्रगती आणि समृद्धी तुम्ही साध्य करू शकता. असं जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे. आणि मग त्यासाठी काय आहे, तर बाबासाहेबांनी सांगितलं
जेव्हा आपण धम्मदीक्षा घेतली तर त्रिसरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा. आणि बुद्धाचा जो मार्ग आहे तो मार्ग आहे अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्ग, अष्ट म्हणजे 8 अंग, ज्या मार्गामध्ये 8 अंग आहेत, 8 भाग आहेत, त्या 8 भागांनी युक्त असा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. आता आपण पाहतो की आज या 21व्या शतकामध्ये मोटिवेशनल प्रोग्राम चालतात. यूट्यूबवर तुम्ही मोटिवेशनल प्रोग्राम सहसा विद्यार्थी, UPSC MPSC चे विद्यार्थी किंवा जे नोकरी करता प्रयत्न करत आहेत ते विद्यार्थी जे प्रोत्साहन देणारे जे व्हिडिओ आहेत किंवा प्रोत्साहन देणारे जे स्पीकर आहेत त्यांचे व्हिडिओ पाहत असतात. आपण जर पाहिलं तर हे जे मोटिवेशनल स्पीकर आहेत हे लोक त्यांचा जो कार्यक्रम असतो, त्यांचे जे प्रोग्राम्स असतात त्याची फीज असते. आणि एवढ्या आपल्याला आश्चर्य वाटेल की 50,000पर्यंत 1,00,000 रुपयापर्यंत सुद्धा फीज असते मोटिवेशनल स्पीकर. आणि ते काय सांगतात, तो तुम्ही जे फ्रस्ट्रेट झालेले आहेत, निराश झालेले आहेत, तुम्हाला जी निराशा आलेली आहे, तुम्ही जे ताणतणावामध्ये जीवन जगत आहात, तुम्हाला नोकरी लागत नाही, तुमच्या समस्या आर्थिक समस्या असेल, आणखी काही समस्या असेल, आजाराच्या समस्या असतील, त्या सुटत नाही, याच्यावर ते काय करतात, तुम्हाला मोटिवेट करतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात की यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता, बघा याने केलं तर तुम्ही का नाही करू शकत. वेगवेगळे उदाहरणं ते देतात. आणि जर आपण सारासार विचार जर केला तर जे काही मोटिवेशनल स्पीकर आहेत किंवा जे काही प्रोत्साहनपर प्रोग्राम चालवल्या जातात याचा जर सारांश आपण पाहिला तर तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी हा जो अष्टांगिक मार्ग सांगितला, 8 अंगांनी युक्त मार्ग, यातलाच वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितल्या जातात. फक्त काय केल्या जाते, तथागत बुद्धाचं किंवा त्या अष्टांगिक मार्गाचं नाव घेतल्या जात नाही, ती भाषा चेंज करतात, त्याला दुसरं म्हणजे समानार्थी शब्दांचा वापर करतात. म्हणजे आपण म्हणतो की बाबा तुम्हाला सम्यक दृष्टी असली पाहिजे, तुमचं जे विजन आहे, तुमचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो तुम्ही पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे, होकारार्थी ठेवला पाहिजे, वास्तविक ठेवला पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे की बाबा मी जर फेल झालो तर मी आत्महत्या का करू, मी पुन्हा प्रयत्न करेन. फेल होणे आणि माझं जीवन संपवणे याचा काही संबंध मी कसा जोडू, मी असं नाही केलं पाहिजे. जर मी प्रयत्न केला किंवा याच्यापेक्षा जर वेगळ्या पद्धतीने मी प्रयत्न केला तर निश्चित मी यश प्राप्त करू शकतो. एक दृष्टिकोन, तुमच्याकडे एक विजन असलं पाहिजे, एक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि तो दृष्टिकोन कसा असला पाहिजे, सायंटिफिक असला पाहिजे, वैज्ञानिक. बुद्ध काय म्हणतात, वास्तविक असला पाहिजे. की बुद्ध काय म्हणतात की तुम्ही वास्तविकता पहा, सत्य पहा, की ठीक आहे मी आज रोजी 10 मार्काने किंवा 5 मार्काने मी फेल झालो, मी जर आणखी याच्यापेक्षा जास्त प्रयत्न केले तर निश्चित उद्या माझा सिलेक्शन होऊ शकते, मी सक्सेसफुल होऊ शकतो. ही वास्तविकता आहे. परंतु मी याच्या पुढे काहीच करू शकणार नाही आणि आता माझं सर्वस्व संपलेलं आहे, आता मी जीवनात काही करू शकत नाही, ही निगेटिव्ह बाब आहे, हा नकारार्थी भावना आहे. तर बुद्ध म्हणतात की सम्यक दृष्टी काय आहे, तर एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, एक विजन आहे आणि एक वास्तविकता तुम्हाला पाहायला शिकवणारी पद्धती आहे. त्या पद्धतीचा तुम्ही अभ्यास करू शकता. ज्या ठिकाणी ज्या सेंटर्सला सम्यक दृष्टीचा अभ्यास कसा करायचा हे प्रॅक्टिकल स्वरूपात अनुभवातून शिकवल्या जाते, तुम्ही तो स्वीकारला पाहिजे, तुम्ही तो अभ्यास केला पाहिजे किंवा त्या ठिकाणी जाऊन ते ट्रेनिंग, ते प्रशिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे. जे प्रशिक्षण जगामध्ये लोक लाखो रुपये घेऊन देत आहेत, बुद्धाने ते 2500 वर्षापूर्वी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, सम्यक व्यायाम, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, हे ते 8 आहे. आणि प्रत्येक जर आपण समजावून सांगितण्याचा प्रयत्न केला, सांगितला तर एका याच्यामध्ये खूप सुंदर असं आपण एक यूट्यूब चॅनल चालवतो, त्रिरत्न 358, त्यावर मी एका अंगावर एक व्हिडिओ बनवलेला आहे.
सम्यक वाचा म्हणजे काय, एक व्हिडिओ, सम्यक आजीविका म्हणजे काय ते तुम्ही पाहू शकता. महत्वाचा भाग काय आहे की ग्रंथ किती वर्ष वाचला याला महत्व नाही आहे, तो ग्रंथ तुम्ही समजावून घेतला का. तुम्ही ग्रंथ वाचन केला आणि खूप मोठा कार्यक्रम केला, परंतु तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये, तुमच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये जर तुमची प्रगती होत नसेल, त्याच्यामध्ये जर बदल होत नसेल, परिवर्तन होत नसेल, तर स्वतः चिंतन मनन करायचं की आपलं कुठेतरी चुकत आहे. आपण ज्या पद्धतीने आचरण करायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे त्या पद्धतीने आपण करत नाही. कारण बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचा असा एक धम्म आहे की तो तुमची सर्व प्रगती साध्य करू शकतो, परंतु त्याला परंतु आहे, जर तुम्ही तो आचरणात आणला तर. बघा, तुम्हाला जर काही वाईट सवयी असतील, नशेच्या सवयी असतील, तर पंचशीलमध्ये एक शील आहे, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाद्यामि. ज्या काही वाईट व्यसनांच्या सवयी आहेत त्या जर तुम्ही सोडल्या तर बघा, त्या व्यसनांवर जो पैसा खर्च होतो तो पैसा तुमचा वाचला. त्या व्यसनांमुळे तुमच्या शरीरावर जो वाईट परिणाम होतो आणि त्याच्यामुळे ज्या बिमाऱ्या होणार आहेत, जे आजार होणार आहेत ते नाही होणार तुम्हाला. त्याच्यामुळे त्याच्यावर जो पैसा खर्च होणार आहे तो वाचला. त्या व्यसनामुळे तुमच्या घरामध्ये जे वाद होत होते, ज्या मारामाऱ्या होत होत्या, जे भांडणं होत होते, त्याच्यामुळे तुमच्या मुलांच्या शिक्षणावर जो परिणाम होत होता तो थांबला. म्हणजे तुमची मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील. तुमचा जो पैसा त्या व्यसनामध्ये जात होता तो पैसा तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणावर लावला, ट्युशनवर लावला, पुस्तकांवर लावला, म्हणजे तुमची मुलं चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील. अभ्यास केला तर काय होईल, त्यांचं करिअर चांगलं डेव्हलप होईल. करिअर डेव्हलप झाले तर चांगल्या पद्धतीचा नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, काहीतरी जीवनामध्ये करू शकतील. बघा, एक गोष्ट बुद्धाने सांगितलेली एक बाब जर आपण आचरणात आणायला सुरुवात केली की काय होते, तुमची प्रगती सुरू होते. आता हे समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. स्टोरी आहे का, ही स्टोरी कशासाठी, तुमच्या मनोरंजनासाठी नाही, ही यासाठी की तुम्ही एक जरी बाब चांगली आचरणात आणायला सुरुवात केली की तुमची प्रगती साध्य कशी होते. बघा स्टोरी. एका गावामध्ये खूप सुंदर प्रवचन सुरू होतं, रात्रीची वेळ होती आणि एक चोर त्या गावामध्ये चोरी करायला शिरला. पण प्रवचनाचे काही शब्द त्याच्या कानावर पडले आणि त्याला ते खूप छान वाटलं आणि म्हणून तो पण प्रवचन ऐकायला गेला आणि बसला तिथे. तथागत बुद्धांचा एक श्रावक, एक भिक्षू प्रवचन करत होते आणि पंचशील तत्वावर त्यांनी त्या दिवशी प्रवचन केलं. त्या चोराला खूप आवडलं ते आणि खूप आवडलं, खूप समजलं आणि त्याने ठरवलं की नाही, आपण काहीतरी आता बदल केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून सर्व लोक उठून गेल्यानंतर तो चोर त्या भिक्षूंकडे गेला, भंतेजींना अभिवादन केलं आणि भंतेजींना सांगितलं की भंतेजी, मला तुमचं प्रवचन खूप आवडलं, समजलं आणि आता मी तर तसा चोर आहे, पण मी आता एक ठरवतो आहे की सर्व तर नाही, पण हे जे खोटं बोलण्याचं जे शील आहे, म्हणजे मुसा वादा वेरमणे, खोटं बोलणार नाही, हे शील जे आहे म्हणे, हे मी कसं करायचं, म्हणजे हे मी पालन करायला सुरुवात करतो म्हणे. पण ही जी चोरी करण्याचं आहे म्हणे, अदिन्ना दाना, हे मी सध्या काही करू शकत नाही, कारण मी जे काही चोरून नेतो त्याच्यावर माझं घर चालते. आज जर नाही नेलं तर माझी पत्नी, माझे मुलं बाळ उपाशी राहतील. पण ते जिन्नी सांगितलं, बाबा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सुरू कर सर्वशील. किमान म्हणे आज मी असा संकल्प करतो की मी खोटं बोलणार नाही, मुसावादा आजपासून, आता या क्षणापासून पालन करायला सुरू करतो म्हणे. ठीक आहे, काही हरकत नाही. चोर चोरी करायला निघून गेला. त्याच दिवशी त्या राज्याचा राजा वेशांतर करून, वेश बदलून, दुसरे कपडे घालून, बघा, तो सुद्धा आपली प्रजा कशी आहे हे पाहण्यासाठी तो पण फिरत होता. आणि त्या चोराची त्या राजाची भेट झाली. तो राजा त्या चोराला विचारतो की तू कोण आहेस. आता याने ते ठरवलं की खरं बोलायचं आहे आपण, म्हणून तो चोर त्या राजाला म्हणतो की मी चोर आहे.
राजाला आश्चर्य वाटले की हा कसा चोर. राजाला म्हणलं ठीक आहे बाबा. आता राजाला वाटलं की आपण पाहू, याची कसोटी घेऊ. तर राजाने म्हटलं की हे बघ, मी एक ठिकाण तुला सांगतो, तिथं खूप मौल्यवान खजिना आहे. तर तो चोर म्हणतो की ठीक आहे, जे काही तिथं मला सापडेल त्याच्यामधलं अर्ध तुला देईल आणि अर्ध मी ठेवू. ठीक आहे चोरा, आणि उद्या म्हणे पुन्हा भेटू म्हणे. ठीक आहे, राजाने त्याला ठिकाण सांगितलं. चोराने चोरी केली, दुसऱ्या दिवशी भेटले आणि हिस्सेवाटी केली आणि निघून गेले. पण योगायोग असा झाला की राजाच्या सैनिकांनी त्या चोराला पकडलं, आणि चोराला पकडल्यानंतर त्या चोराला दरबारामध्ये आणलं. आणि मग राजाने विचारलं, आता राजाचा पोशाख होता. राजाने विचारले काय केलं याने. म्हणे महाराज याने चोरी केली म्हणे आणि हिरे चोरले म्हणे. राजाने विचारलं तू हिरे चोरले का. हो म्हणे महाराज. त्याने ठरवलं होतं ना खरं बोलायचं. किती हिरे चोरले म्हणे. म्हणे महाराज मी 2 हिरे चोरले म्हणे. एक माझा मित्र होता ज्याने मला पत्ता सांगितला होता त्याला दिला, राजाला माहितच होतं की मीच मित्र आहे. आणि एक मी ठेवला म्हणे. मग सैनिकांना विचारलं तर सैनिक होते म्हणत महाराज त्या ठिकाणी 3 हिरे होते, हा चोर खोटं बोलत आहे. राजाला माहित होतं की चोर खोटं बोलत नाही. मग राजाने आणखी चौकशी केली, आणि चौकशी केल्यानंतर माहिती पडलं की एक जो मंत्री होता त्या मंत्र्याने तो 3रा हिरा जो आहे तो ठेवून घेतलेला आहे. आणि तो त्या चोरीचा आळ कोणावर आहे, त्या चोरावर आहे. राजाला चोरावर विश्वास होता कारण तो खरं बोलत होता. म्हणून राजाने काय केलं, त्या मंत्र्याला सैनिकांच्या ताब्यात दिलं, चोराची सुटका केली आणि त्याला मंत्र्याच्या जागेवर बसवलं. स्टोरी तुम्हाला कशासाठी सांगितली की तुम्ही एक चांगली गोष्ट, एक चांगला संकल्प, एक शील पालन करायला सुरुवात केली, त्याचे परिणाम पहा. अरे 2 शील पालन करा, 3 शील, 4 शील, 5 शील, 5 जेव्हा पालन करायला सुरुवात कराल तर किती चांगले परिणाम. तुमची प्रगती कशामुळे थांबलेली आहे, तुम्हाला अडचणी, तुमच्या समस्या का वाढत आहेत, त्याचं कारण काय की कुठंतरी आपलं जे आचरण आहे, आपले जे विचार आहे, आपली जी वर्तणूक आहे ते कुठंतरी चुकत आहे. आणि काय चुकत आहे, शीलाच्या विरुद्ध जात आहे. जे चांगलं आचरण करायचं आहे त्याच्या विरुद्ध वाईट आचरण होत आहे. आणि जे वाईट आचरण होत आहे, जेव्हा जेव्हा वाईट आचरण होते काय होते, समस्या वाढत जातात. तुम्ही मला सांगा, तुम्ही काट्यांचे बीज बोवून राहिले, बी कशाचं लावून राहिले, काट्याच्या झाडपाचं, काट्याच्या झुडपाचं. आंबे येतील का, नाही. पेरू मिळतील का, नाही. का, कारण बी लावून राहिले काट्यांचं. असंच आहे, जर तुम्ही शिलाच्या विरुद्ध वागत असाल, तुमचं आचरण जर पंचशील तत्वांच्या विरुद्ध आहे, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तर काय होईल, तुम्ही काट्याचं बीज बोवून राहिले. परिणाम काय येतील, तुमच्या जीवनामध्ये काटे, अर्थात समस्या वाढणार आहेत. गरिबी कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाणार आहे. अनेक समस्या. बुद्ध म्हणतात की पहिलं पाऊल आहे, बुद्धाच्या धम्माचं पहिलं पाऊल, पहिला डोअर, पहिला दरवाजा, मुक्तीच्या मार्गातला पहिला दरवाजा. समस्यांपासून मुक्ती, विकारांपासून मुक्ती, मानसिक विकृतींपासून मुक्ती. तर पहिलं पाऊल काय आहे, पहिलं स्टार्टिंग कुठून आहे, शील पालन करणं. मग दुसरं काय आहे, मनाला एकाग्र करणे. हे जे मन भटकत राहते, तिकडे जाऊ नको म्हटलं तर तिकडे आधी जाते है ना. तिकडे भांडणं सुरू असतात आणि इकडे काहीतरी कामाचं सुरू असते, तर कामाच्या ठिकाणी नाही, तिकडे चला म्हणजे तिकडे भांडणं सुरू आहे, तिकडे वाटलं घाण शिव्या देणं सुरू आहे, तरी मन तिकडेच ओढते है ना. इथे कुठेतरी लायब्ररी असते, अभ्यासाचं असते, आणि विद्यार्थी तिकडे त्या मोबाईलमध्ये त्या कोपऱ्यात जाऊन बसते. त्याचं मन काय होऊन राहिलं, चुकीच्या दिशेने जाऊन राहिलं. जिथं नाही जायला पाहिजे तिथं भटकून राहिलं है ना. विद्यार्थी अभ्यास करायला बसला, परीक्षा आहे किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, आणि त्याच्या मनामध्ये त्याच्या मैत्रिणीचे फोटो, त्याच्या मनामध्ये त्याच्या मैत्रिणीचे विचार येतात. मन काय होऊन राहिलं, अभ्यासात पाहिजे तिकडे जाऊन राहिलं है ना. मन काय करते, तुम्हाला चांगल्या गोष्टींपासून काय करते, परावृत्त करते, दूर नेते. काय करते ते,
अरे ग्रंथाचा आवाज, ग्रंथ वाचणाऱ्याचा आवाज घरीच तर येतो आहे, मग मी इथं बाजीवर किंवा बेडवर लेटूनच का ऐकू नये तो? मग ऐकता ऐकता डोळाही लागला, तो ग्रंथ संपूनही गेला तर काय समजणार आहे? पण मन काय म्हणते, नाही नाही, इथं टीव्ही दिसते, ग्रंथाचा आवाजही येतो, है ना? ज्या दिवशी काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम असेल, काहीतरी जेवणाचं वगैरे असं असेल, त्या दिवशी काय होते, है ना, संख्या वाढते. कशामुळे? की ते मन जे आहे, त्या मनाला काय पाहिजे, काय पाहिजे त्या मनाला? वाईट गोष्टी. कोणत्या असतात वाईट गोष्टी? लालच, लोभ, है ना, शंका कुशंका, बेचैनी, काम वासना. त्याच्या मनामध्ये जी आग आहे ती आग त्याला पाहिजे. म्हणून 3 तास पिक्चर पाहतात, 4-5 तास मॅच पाहतात, पण पायात मुंग्या येत नाही का, पाणी प्यावं वाटत नाही का, भूक लागत नाही. आणि प्रवचन, प्रबोधन, मार्गदर्शन, ग्रंथ वाचन ऐकायला बसले की काय होते? एक तर पहिली गोष्ट जाण्याची इच्छा होत नाही ग्रंथ ऐकायसाठी. आले तर पाय दुखायला लागतात, कंबर दुखायला लागतात, वेगवेगळे हे कशामुळे होते? हे जे मन आहे, हे मन काय करते? तुम्हाला चांगल्या गोष्टी करायला तयार करत नाही, वाईट गोष्टी करे. मग बुद्ध काय म्हणतात? याला आवर घालावं लागेल. याला काय करावं लागेल? आवरावं लागेल. काया संवरो साधू, साधू वाचाय संवरो, मनसा संवरो साधू, साधू सब्बत्त संवरो, सब्बत्त संवरो भिक्खू सब्ब दुःखापमुच्यते. कायेला सावरा. काय म्हणतात बुद्ध? या कायेला सावरा. कशी सावरल्या जाईल? काया कशी आवरल्या जाईल? हिंसा करू नका, चोरी करू नका, नशा करू नका, व्यभिचार करू नका. आवरली काया. वाचा, ही वाणी सावरा, आवरा. या वाणीला कशी आवरल्या जाईल? खोटं बोलू नका, चुगली करू नका, व्यर्थ बळबळ करू नका, आणि कटू बोलू नका, टोचून बोलू नका, ज्याने मन दुखेल. ही जर नाही केलं, तुमची वाचा आवरली, तुमची वाणी आवरली. आणि मनसा समोर, मन कसं सावरायचं? द्वेष, लोभ, शंका कुशंका, बेचैनी, कामवासना, हे जे काही वाईट विकार आहेत, भीती, ही जे काही मानसिक विकृती आहेत, विकार आहेत, ही जी घाण आहे, ही घाण स्वच्छ करावं लागेल, तेव्हा मनाला सावरता येईल. तोपर्यंत तुमचं मन तुम्हाला सावरता येणार नाही. मन नाही सावरता येणार. द्वेष, राग, कसा राग उफाळून येत? कत्वान कठ्ठमुदरं इव गब्बिनीया चिंचाय दुठ्ठ वचनं जनकाय मज्जे संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा होतु ते. लग्नविधीच्या वेळेस म्हणतो ना आपण ही गाथा, जयमंगल अष्टगाथा. ती चिंचा नावाची स्त्री आली होती ना, भर सभेमध्ये येऊन काय म्हणते ती बुद्धाला, की हे श्रमण गौतमा, हे बाळ तुझं माझ्या पोटामध्ये आहे, याची काही व्यवस्था लाव ना बाबा. आणि तुझ्याकडून होत नसेल तर हा राजा आहे, हे विशाखा आहे, हे सर्व मोठमोठे लोक तुझ्या ओळखीचे आहेत, यांच्याकडून तर व्यवस्था लाव माझी. भर सभेमध्ये बुद्धावर आरोप करते. जर एखादा सामान्य व्यक्ती असता तर काय केलं असतं? किती राग आला असतं त्याला. पण बुद्ध आहेत ना, ते सम्यक संबुद्ध आहेत, ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे, म्हणून तर ते बुद्ध झालेले आहेत ना. तर काय म्हणतात की हे भगिनी, हे माते, तू जे काही बोलत आहेस हे किती सत्य आहे हे फक्त तुला माहिती आहे आणि मला माहिती, या लोकांना नाही माहिती. किती प्रेमाने, संतेन सोम, शांतीने, संयमाने. आता याच्या पुढे काय भांडण करावं किंवा काय वाद कसा वाढवावा हे तिला समजलंच नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, ती घाबरली. आणि घाबरल्यामुळे तो जो लाकडाचा तुकडा ते बांधून आणला होता पोटावर, ती दोरीची गाठ ढिली झाली, सुटली, आणि ते लाकडाचा तो गोल ओंडका तो पडला खाली पायावर. झालं सगळं पितळ उघड. लोक मारायला धावले. बुद्ध म्हणतात नाही, मारू नका, जाऊ दे. ते किती मैत्री आहे, किती मैत्री भावना आहे बुद्धामध्ये, है ना. नालागिरी गजवरं अतिमत्त भूतं दावग्गी चक्कमसनीव सुदारुनंतं मेत्तं बुसेक विधिना जितवा मुनिंदो तं तेजसा भवतु ते जय मंगल. त्या नालागिरी नावाच्या हत्तीला कशाने, कोणत्या विधीने, कोणत्या पद्धतीने, कोणत्या टेक्निकने शांत केलं बुद्धाने? मेत्तम, मैत्री भावनेने. मैत्री भावना, मंगल हो, है ना. आपण जे नवोदित
दारक आणि दारिका असतं, ज्यांचं लग्न होऊन राहिलं, त्यांना मराठीमध्ये सांगितलं पाहिजे की बाबा रे, तुला राग आला तर बाई तू शांत राहशील, आणि तिला आला तर तू शांत राहा, तर तुमचं कौटुंबिक जीवन, तुमचा संसार चांगला झाला है ना. ही गाथा आपण म्हणत असतो. तर अशा पद्धतीने तथागत भगवान बुद्धाचा जो धम्म आहे एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर विचार आहे, एवढी सुंदर विचारधारा आहे, आणि केवळ वाचण्यापुरती, ऐकण्यापुरती, समजण्यापुरतं सीमित ठेवू नका त्याला. त्याला अनुभवा. काय करायचं आहे? अनुभव करावा लागेल, ध्यान करून पाहावं लागेल. सम्यक समाधी काय आहे हे कितीही समजावणाऱ्याने समजावून सांगितलं, कितीही वाचणाऱ्याने वाचन केलं, कितीही चिंतन मनन करणाऱ्याने चिंतन मनन केलं, परंतु त्याचा अनुभव येणार नाही. तुम्ही यूट्यूबवर एखादी डिश पाहिली की बाबा पालक पनीर कसं बनवायचं, यूट्यूब असते ना, यूट्यूबवर तुम्ही पाहता, तर यूट्यूबवर पाहिलं तर ती भाजी तयार होईल का तुमच्या घरी? नाही. तुम्हाला जावं लागेल, पनीर, पालक, सर्व बाबी आणावं लागतील, घरी शिजवावं लागेल, तेव्हा ती भाजी तयार होईल, आणि तेव्हा तुम्हाला खाता येईल, आणि तेव्हा तुम्हाला त्याची चव समजेल. बुद्धाचा धम्म सुद्धा असाच आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगल्या जाईल. तुम्ही चिंतन मनन करा, वाचन करा, शंका असतील तर शंका विचारा, शंकांचं समाधान करा, तुमच्या समस्या तुम्ही सांगा आणि समजावून घ्या, आणि समजल्यानंतर मग काय करायचं आहे? त्याचं आचरण करायचं आहे, त्याला अनुभवायचं आहे. अनुभव करण्यासाठी, अनुभव केल्याशिवाय बुद्धाचा धम्म पूर्ण होत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तो समजणार नाही. तुम्हाला असा भ्रम होईल की मला सर्व समजलं. लोक म्हणतात ना, तोच ग्रंथ वाचता का तुम्ही? बस झालं ना, आता तुम्ही तोच ग्रंथ वाचता का? आम्हाला समजलं सर्व. अरे बाबा, तुला थेअरी समजली, प्रॅक्टिकल कोण करून पाहिजे? जर तुला हे सर्व समजलं तर काय तू श्रोतापन्न आहेस? काय तू अनागामी आहेस? काय तू अर्हत आहेस? काय तू सकृदागामी आहे? ह्या ज्या ज्ञानाच्या अवस्था आहेत ह्या तुला प्राप्त झाल्यात का? काय तुला बुद्धत्व प्राप्त झालाय? जर तू म्हणतो समजलं तर नाही. तुला काय समजलाय? तुला हा जो थेअरीचा भाग आहे हा थोड्या प्रमाणात समजला. अरे जेव्हा अनुभव घेशील तेव्हा हा थेअरी पण तुला समजेल की थेअरी पण असा अर्थ आहे. तर अशा पद्धतीने हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ समजून घ्यायचा आहे. या ग्रंथामधल्या काही अडचणी, प्रश्न असेल तर निश्चितपणे त्या विचारा, समजून घ्या, आणि शक्य होत असेल तेवढ्या लवकर किमान एक 10 दिवसीय शिबिराकरता प्रयत्न करा. 10 दिवसीय विपश्यना शिबिर जरूर करा, करून पहा. योग्य आहे अयोग्य आहे नंतर ठरवा, कारण त्याच्यामध्ये बंधन नाही आहे, पण करून पहा, प्रयत्न करून पहा, आणि जेव्हा तुम्हाला ते योग्य वाटेल त्याचा अनुभव घ्यावा. त्या अनुभवानंतर तुम्ही ठरवाल की काय योग्य आणि अयोग्य आहे. तर आजच्या या भागामध्ये मी जे काही तुम्हाला सांगितलं हे समजलं असेल अशी अपेक्षा करतो, आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.